आज आपण कारल्याचं लोणचं बनवणार आहोत। त्यासाठी 2 कारले मी स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात बुडवून चांगल्या पाण्याने धुवून त्याचे 2.5-3 इंचावर एक एक तुकडा असा हे बघा असे पीस करून घेतले आणि त्याच्या आतली ही बी अशी आपण काढायचे आहेत बाजूला। आता एका कढईत मी काय केले, हे कारले सगळी टाकून घेत आहे आणि हे बघा हे आतली सगळी अशी बी काढायची आहे। आता ह्यात थोडंसं तेल घालायचं, 1 टेबलस्पून किंवा 1.5 टेबलस्पून, बस तेल जास्त लागत नाही। आणि आपण जे मीठ खातो, साधा मीठ पण चालते, साधं मीठ पण चालते, कुठलं पण मीठ तुम्ही वापरू शकता। थोडंसं जास्त घालायचं, साधारण 3 ते 4 चमचे, टेबलस्पून, चमचे म्हणजे टेबलस्पून करता। तर हे मिठावर आणि ह्या तेलावर ही आपलं कारलं व्यवस्थित शिजून जाते। फक्त ह्याला एकसारखं आपण चमचा फिरवत राहायचं आहे, एका बाजूने परतून एका बाजून कच्चं राहू नये म्हणून एकसारखं असं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। ह्या लोणच्यामुळं तोंडाची चव सुधारते। समजा जेवणाची इच्छा होत नसते तर ह्या लोणच्यासोबत तुम्ही भाकरी, चपाती, भात काय पण खाऊ शकता आणि झटपट होणारं हे लोणचं आहे। आणि ह्याच्यामुळे तुमचं रक्त शुद्ध होणं आणि भुकेचं प्रमाण वाढणं ह्या दोन्ही गोष्टी होतात। एक वेळा नक्की करून बघा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा। हे बघा शिजलं बघा, हे 2 ते 1.5-2 मिनटात हे कारलं आपलं तेल आणि मिठात शिजते। अतिशय उत्तम चवीचं असं कारलं हे बनते आणि भूक वाढणारं, तोंडाची चव वाढणारं असं हे झटकीपट होणारी ही एक रेसिपी आहे। नक्की तुम्ही ट्राय करून मला कमेंटमध्ये कळवा। धन्यवाद।